हॅलो, महाराष्ट्र सुहाना किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. मी आरती. माझ्या चॅनलला लाईक नाही केलं असेल, सबस्क्रायबर नाही केलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्रायबर जरूर करा. आपण बघत आहोत पाणीपुरीचा पाणी आणि मसाला कसा तयार करायचा याची विधी. चला तर मग आपण तयार करूया. मी सगळ्यात पहिले हिरवा मिरच्या घेतल्या आहे, लसूण घेतला आहे आणि छोटा अद्रकचा पीस घेतला आहे. त्याला बारीक कट करून घेतला आहे मी. हे पुदिना घेतला आहे मी हिरवा, छान थोडासाच घेतला आहे, जास्त नाही घेतला आहे. आणि कोथिंबीर घेतला आहे म्हणजे सांबार घेतला आहे मी. आणि एका वाटीमध्ये थोडासा जिरा घेतला आहे. तर याला आपण मिक्सरमध्ये छान वाटण करून घेऊ. हे आपण वाटण करून झालं आहे आपलं मिक्सरमध्ये. हे छान वाटण करून घेतलं आहे आपण मिक्सरमध्ये. हे बघा छान बारीक झालं आहे. आणि मी चिंच भिजून ठेवले होते, ते चिंचेला गाळून सानी जसं पाणी तयार करून घेतलं आहे. चला तर मग आपण पाण्याची विधी बघूया. जे मसाला आपण बारीक केला होता तो मसाला मी याच्यामध्ये सोडला आहे थोडासा. आणि मीठ सोडलं आहे चवीपुरती. आणि त्याच्यामध्ये मी आमचूर पावडर टाकला आहे 2 चम्मच. आणि अर्धा चम्मच मी तिखट टाकला आहे, तिखट सोडलं आहे. आणि जे आपण चिंचेचं पाणी तयार केला होता तो चिंचेचं पाणी सोडलं आहे मी त्याच्यामध्ये. अशा तरीकेने हे पाणी तयार झालं आहे, आपलं पाणीपुरीचं पाणी तयार झालेलं आहे. बघा पाणीपुरीचं पाणी आपलं तयार झालेलं आहे. चला तर मग आता आलूची तयारी करूया, आलूच्या मसाल्याची तयारी करूया. मी आलू इथं स्वच्छ धुवून घेतले आहे. आलू स्वच्छ धुवून घेतले आहे आणि कुकरमध्ये याला ठेवले आहे सिटी मारासाठी. आणि मी चणे 2 घंटे पहिले भिजून ठेवले होते. चणे हे छान माझे भिजलेले आहे. आता मी याला गॅसवर गॅसवर ठेवणार आहे उकळासाठी, म्हणजे चणे माझे छान शिजून जाईल. बघा चणे छान भिजले आहे माझेवाले चणे. मी आता गॅसवर ठेवणार आहे. एका साईडने मी इकडे कुकरमध्ये आलू ठेवले आहे आणि एका साईडने मी चणे ठेवले आहे शिजवासाठी. चला तर मग माझे आलू शिजून झाले आहे. आलूला छान मी मॅश करून घेतला आहे. आलूला मॅश केल्याच्या नंतर मी याच्यामध्ये साहित्य टाकेन. काळा नमक, काळा मीठ. आलू माझे मॅश करून झाले आहे. जे आपण बारीक करून आलूला छान मी मॅश करून घेतले आहे. याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे. एक अर्धा चम्मच तिखट टाकत आहे. आणि जे पेस्ट तयार करून घेतला होता आपण ते याच्यामध्ये मी 1-1.5 चम्मच ते पेस्ट सोडत आहे. पेस्ट सोडल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचे. आणि मी चणे उकडून घेतले होते ते चणे मी आता याच्यामध्ये सोडणार आहे. अशा तरीकेने ही पाणीपुरीचा मसाला तयार झालेला आहे. तुम्हाला माझी विधी आवडली असेल, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्रायबर जरूर करा. बघा झाला ना पाणीपुरीचा मसाला तयार. आणि पुरी मी विकत घेऊन आणली होती. 20 रुपयाची पॅकेट भेटते आमच्या इकडे. आम्ही 20चं पॅकेट घेऊन आणले होते मी विकत. बघा रेडीमेड झाला ना पाणीपुरी. असे बाहेर किती पैसे लागते आपल्याला पाणीपुरी खायसाठी, आपण घरी असे तयार करू शकतो बिलकुल आसान तरीकेने, आसान पद्धतीने. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्रायबर जरूर करा. थँक्यू.